सांगली जिल्ह्यात राजकीय भूकंप. काँग्रेसला मोठा धक्का. 2 माजी महापौर, माजी उपमहापौरासह 12 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश. सांगली. नमस्कार, चांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत. सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होत असून काँग्रेस पक्षाला जबर धक्का बसला आहे. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे 2 माजी महापौर, 1 माजी उपमहापौर आणि किमान 12 माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यामध्ये प्रवेश करणार असल्याची जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला आहे. माजी महापौर किशोर जामदार, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, चंद्रकांत हुलवान यांच्यासह काही माजी नगरसेवक व नव्याने इच्छुक उमेदवारांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राष्ट्रवादीत प्रवेशाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. या संदर्भात बोलताना किशोर जामदार यांनी सांगितले, केंद्र व राज्यात सत्ताधारी पक्षातून निधी उपलब्ध होऊन महापालिकेचा सर्वांगीण विकासाला गती मिळावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या पक्षप्रवेशात येत्या काळात आणखी 16 ते 17 माजी नगरसेवक सहभागी होण्याची शक्यता असून येत्या सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अधिकृत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान मिरज शहरातील काँग्रेसचे प्रमुख नेतृत्वच राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याने काँग्रेस पक्षात मोठे खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणारा ठरणार असल्याने मानले जात आहे. अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा. चांग भलं न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट करायला मात्र विसरू नका.